आपण आलेला आहे तर नेमक्या काय स्पर्धा होत्या आणि कशा निमित्त आपण सोलापुरात आलेलो परशुराम जन्मोत्सव समिती जुळे सोलापूर इथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। तिसरं वर्ष आहे क्रिकेटच्या स्पर्धा भरवण्याचं आणि महिलांचा सुद्धा सहभाग याच्यात राहिला। 15-16 टीम याच्यात सहभागी झाल्या आणि त्या कार्यक्रमाकरता मला इथे बोलवलं गेलं होतं आणि आनंद वाटतो की गेली अनेक वर्ष म्हणजे 27 वर्ष आधी परशुराम जयंतीला इथे सुरुवात करण्यात आली सोलापूरला आणि हळूहळू त्याचं रूप मोठं होऊन आता वेगवेगळे उपक्रम सुद्धा त्या माध्यमातून घेतले जात आहेत। क्रिकेटच्या स्पर्धाचं तिसरं वर्ष यावेळेला आहे। रक्तदानाचा कार्यक्रम होतो, शोभायात्रा निघते आणि खूप चांगले सामाजिक कार्य हे या समितीच्या माध्यमातून केलं जातं आणि फक्त हे सप्ताहापुरतं नाही पण वर्षभर ही समिती कार्यरत राहते या कामाकरता आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन इतर समाजांनाही बरोबर घेऊन वेगवेगळे सामाजिक उपक्रम हे चालवतात आणि ही खूप चांगली भूमिका या माध्यमातून घेतली जाते। जयंतीच्या कार्यक्रमाला सगळ्यांना बोलवलं जातं आणि एक चांगल्या प्रकारचं एक संघटन या समितीने केलेलं आहे आणि त्यामुळे या स्पर्धेकरता यावं बक्षीस समारंभाकरता यांनी मला विनंती केली होती आणि मला आनंद वाटतोय। मी इकडे आलो, खूप उत्साहाने इथे स्पर्धा पार पडल्या आणि स्पर्धकांमध्ये बघितलं तर सर्व वयोगटाची लोक इथे सहभागी झाले त्या स्पर्धेत आणि चांगला एक रिस्पॉन्स इथे बघायला मिळाला। साहेब, आपण टिळक कुटुंबातून येतात। RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांनी असं म्हटलेलं की शिवाजी महाराजांची जी समाधी आहे ती लोकमान्य टिळकांनी सुरू केली, महाराष्ट्रातील आंबेडकरांची असं म्हणतात शिवाजी महाराजांची समाधी जी आहे ती महात्मा फुलेंनी शोधून काढली, कसं पाहताय आपण? आता ही खरं असं आहे, आपण इतिहासातनं जे काही रेफरन्सेस मिळतात त्याच्यावर आपण ही एक कन्क्लुजन्स काढत असतो आणि तो जो काळ होता तेव्हा खरं तर तो गड हा ब्रिटिशच्या ताब्यात होता, मिलिटरीच्या ताब्यात होता। कोणाला जायला तिथे अलाउड नव्हतं त्यावेळेला आणि काही धनगर कुटुंब तिकडे राहत होती आणि त्या गडावर नाही तर बाकी कोणाला जाणंच तिथे शक्य नव्हतं आणि डगलस म्हणून एक ब्रिटिश अधिकारी तिकडे गेला होता आणि त्यांनी वरती बघितलं होतं की समाधीचं काय व्यवस्थित तिथे नाही आणि कचरा खूप आहे, तिथे घाण खूप साठली आहे आणि त्यांनी बॉम्बे बुक याच्यात त्याचं वर्णन केलं होतं आणि सगळ्यांना आवाहन केलं होतं की महाराजांची समाधी अशा पद्धतीत तिकडे आहे आणि मग त्याच्यावर पुढलं कार्य ते साफ करणं बनवणं हे चालू झालं होतं। आता या ज्या सर्व गोष्टी आहेत हे सर्व इतिहासाने वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मग लोकमान्यांनी परवानगी मागितली होती, मग तिकडे गेले होते, महात्मा फुले सुद्धा तिकडे जाऊन त्यांनी सुद्धा समाधीचं बघितलं होतं। त्यामुळे याच्यात इतिहासाला धरून या गोष्टी खूप बोलल्या जातात। त्यामुळे कोणी केलं कोणी नाही ह्या सर्वांचं आपण बाकी याने कार्य बघितलं तर इतकं मोठं राहिलंय देशाकरता, राज्याकरता, स्वराज्याकरता, त्यामुळे त्याच्यावरचं कुठलं भाष्य करणं हे मला तरी योग्य वाटतं। त्या महाराष्ट्राच्या राजकारणात हाच मुद्दा म्हणजे आपल्याला दिसतोय की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी शोधून काढली की महात्मा फुलेंनी। मी तेच म्हणतोय की तेव्हा वरती खरं तर जायला कोणालाच अलाउड नव्हतं त्या काळात आणि आपण हे वेगळ्या वेगळ्या रेफरन्सेसनी याच्यावर आपण बोलतो। इतिहासात जे आपण बघतो की काही वर्तमानपत्राचे रेफरन्स असतात, काही पुस्तकात लिहिलेले असतात। जसं मी हे सांगितलं की एक डगलस म्हणून गेले होते, त्यांनी लिहिल्यानंतर महाराष्ट्रात एक मोठी चळवळ एक परत चालू झाली होती। लोकमान्यांनी त्याची पुण्यात मोठी सभाही घेतली होती की एक तिकडे जयंती महाराजांची व्हायला पाहिजे, सगळ्यांनी तिकडे जायला पाहिजे, त्याच्या परवानग्या मिळत नव्हत्या कोणाला वर जायला। त्यामुळे असे वेगळे रेफरन्सेस आहेत तिकडे आणि तो कालखंड इतका एक बहुतेक 60-65 वर्षाचा इतका मोठा होता की त्या वेळेला मिलिटरीच्या ताब्यात होतं तिकडे सगळं आणि कोणाला जायलाच अलाउड नव्हतं। म्हणून हे सर्व मी म्हणलो तसं की रेफरन्सेसवर हे सांगितलेल्या गोष्टी असतात, त्याच्यात अशा ठोस आपण कुठल्या याच्यावर ते आहे बोलावं म्हणजे एकीकडे म्हणलं तर हे रेफरन्सेसही आहेत। मी म्हणलो तसं की लोकमान्यांनी तिकडे जाऊन परवानगी मागितली कलेक्टरकडनं, कारण जेव्हा नाकारली गेली होती आणि मग तिथे वरती पहिलं जायला अलाउड केलं त्यावेळेला सुद्धा। त्यामुळे हे असं रेफरन्सेसवर बोललेली सगळी उदाहरणं आहेत त्याच्यावर, त्यामुळे मला ते भाष्य करणं योग्य वाटतं।